थालीपीठाची भाजणी करण्यासाठी आपल्याला काही धान्य, कडधान्य आणि डाळी घ्यायच्या आहेत. तर सुरुवातीला 2 वाट्या आपल्याला ज्वारी घ्यायची आहे. त्यानंतर 1 वाटी गहू घ्यायचे आहेत. इथे मी नाचणी घेतलेली आहे, ती अर्धी वाटी. त्यानंतर बाजरी 1 वाटी घ्यायची आहे. तांदूळसुद्धा आपल्याला 1 वाटीच घ्यायचे आहेत. आता आपण कडधान्य बघूयात. तर इथे मी चवळी अर्धी वाटी घेतलेली आहे. त्यानंतर मूग आणि कुळीथ अर्धी अर्धी वाटी घेतलेली आहे. इथे हरभरा 1 वाटी घेतलेला आहे. त्यानंतर सालीसहित उडदाची डाळ घेतलेली आहे. नंतर मसुराची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे. आता आपल्याला धणे, जिरे, ओवा आणि मेथीदाणा घ्यायचा आहे. तर छोट्या वाटीने 1 वाटी धणे, अर्धी वाटी जिरे, पाव वाटी ओवा आणि 1 चमचा मेथीदाणा घ्यायचा आहे. तर इथे मी सगळे धान्य ओल्या कपड्याने पुसून घेतलेले आहे. त्याच्यावरची धूळ किंवा जी पावडर लावलेली असते ती स्वच्छ पुसल्या जाते. जर तुम्हाला धुवायची असेल तर तुम्ही धुवून उन्हात वाळूनसुद्धा घेऊ शकता. आता सुरुवातीला आपण ज्वारी भाजून घेणार आहोत. तर हे धान्य भाजण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जाड बुडाची कढई घ्यायची आहे आणि त्याच्यामध्येच हे धान्य भाजून घ्यायचे आहेत. तर भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम मात्र लहानच ठेवायची आहे. आता ज्वारी ही खमंग भाजून घ्यायची आहे. तिच्या पहा तुम्ही लाह्या अशा होऊ लागलेल्या आहेत, म्हणजेच आपली ज्वारी भाजली गेलेली आहे. तिचा रंगसुद्धा बदलला आहे. आता आपण ही काढून घेऊयात. बरं, काढताना लगेचच आपण भांड्यात टाकायचे नाही, तर एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यावर हे सगळे धान्य भाजलेले आपण टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे ते भिजट होत नाहीत. आता नंतर गहू घ्यायचे आहेत आणि गहूसुद्धा लहान गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत. गहू भाजल्यानंतर ते असे फुगतात आणि थोडेसे मोठे होतात. गहू भाजताना ते थोडेसे असे उडतात, तुम्ही पहा. आणि गहू मस्त असा लालसर भाजायचा आहे. आपली भाजणी खमंग केल्यामुळे थालीपीठसुद्धा आपलं मस्त खमंग होतं. आता पहा, गहू मस्त जाडसर असा झालेला आहे, फुगलेला आहे. गहू आपला भाजून तयार झालेला आहे. तो सुद्धा आपण या कपड्यावरच काढून घेणार आहोत आणि थंड करून घेणार आहोत. आता त्याच कढईमध्ये आपल्याला बाजरी भाजायची आहे. तर बाजरी भाजायला आपल्याला फारसा वेळ लागत नाही. बाजरीचा सुद्धा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे. बाजरी भाजताना सुद्धा याच्यात थोड्याशा लाह्या फुटतात. तर बाजरीचा रंग बदलला की आपण ही बाजरी काढून घेऊयात. पहा, इथे बाजरी खमंग भाजून झालेली आहे, तीसुद्धा आपण काढून घेऊयात. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं धान्य आपण एकाच वेळी नाही का भाजू शकत? तर भाजू शकतो, परंतु काही धान्य हे आकारमानाने लहान असल्यामुळे ते लवकर भाजले जातात आणि मोठ्या धान्यांना किंवा जाडसर धान्याला थोडासा जास्त वेळ लागतो. म्हणून मी इथे सगळी धान्य वेगवेगळे भाजत आहे. त्यानंतर नाचणी घालायची आहे आणि नाचणीसुद्धा छान खमंग भाजून घ्यायची आहे. आता त्यानंतर हरभरे भाजून घ्यायचे आहेत. तर आपण हरभरे भाजूयात. तर हरभरे भाजताना थोडासा जास्त वेळ लागतो. हरभरे जास्त कडक असतात आणि याची सालसुद्धा थोडीशी कडक असते. हे सुद्धा आपल्याला मस्त लालसर भाजायचे आहेत. त्यानंतर आपण भाजून घेऊयात तांदूळ. तर तांदूळ भाजण्यास आपल्याला फारसा वेळ लागत नाही, कारण ते आकारमानाने लहान आहेत. आता तांदूळ भाजल्यानंतर ते सुद्धा असे छान फुगल्यासारखे दिसतात आणि त्याचा रंगसुद्धा बदलतो. आता त्यानंतर चवळी भाजून घ्यायची आहे. तर चवळी भाजताना याला सारखं असं हलवतच राहायचं आहे आणि याचा रंगसुद्धा बदलतो, सुगंधसुद्धा खूप छान येतो. आता इथे चवळीसुद्धा खमंग भाजून झालेली आहे, ती आपण काढून घेऊया. त्यानंतर मूग भाजायचे आहेत. तर मूग भाजताना सुरुवातीला मुगाचा हिरवा कलर असतो आणि भाजल्यानंतर ते थोडेसे पिवळसर लालसर दिसतात. आता तुम्ही पहा, मुगाचा रंग हा बदलत चाललेला आहे आणि त्याचा मस्त असा भाजलेला सुगंध येत आहे. तर मूगसुद्धा इथे भाजून झालेले आहेत. त्यानंतर आता आपण कढईत टाकूयात कुळीथ. कुळीथ भाजण्यासुद्धा आपल्याला फारसा वेळ लागत नाही. ते थोडेसे खमंग भाजले की आपण काढून घ्यायचे आहेत. कुळीथ भाजण्यास मला 1 ते 1.5 मिनटं लागलेलं आहे. आता ही कुळीथसुद्धा आपण काढून घेऊयात. आता त्यानंतर त्याच कढईत आपल्याला उडदाची डाळ घालायची आहे. तर उडदाची डाळ इथे मी सालीसहित घेतलेली आहे. ही उडदाची डाळ सालीसहित खूप पौष्टिक असते, म्हणून मी ही सालीसहित उडदाची डाळ घेतलेली आहे. तुमच्याकडे नसेल
तर तुम्ही अगदी पॉलिशची डाळ घेतली तरीही चालेल. आता ही डाळसुद्धा छान भाजली आहे. तिचा रंगसुद्धा मस्तपैकी बदललेला आहे. ती आपण काढून घेऊयात आणि नंतर मसुराची डाळ घालायची आहे. मसुराची डाळ भाजली की नाही हे कळण्यासाठी पहा, सुरुवातीला तिचा असा केशरी रंग असतो आणि नंतर पहा रंग बदलतो आणि अगदी फिक्कट हा रंग होतो. असा रंग झाला की ही डाळ भाजल्या जाते. त्यानंतर आपण धणे भाजूया. तर धणे घालून अर्धवट भाजले की गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि गरम कढईतच हे राहिलेले धणे भाजून घ्यायचे आहेत. आता त्याच गरम कढईत आपण जिरे आणि मेथी दाणा भाजून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित हा भाजला जातो. बघा, जिरेसुद्धा छान भाजले गेले आहेत आणि मेथी दाणासुद्धा मस्त भाजला आहे. आता भाजलेले धणे, जिरे आणि मेथी दाणा हे सुद्धा आपल्याला या धान्यावरच काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे. आता या धान्यामध्ये किंवा आपल्या भाजणीमध्ये मी अजून एक प्रकार घालणार आहे, तो म्हणजे हळकुंड. तर इथे मी 1 हळकुंड असं बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आता ही भाजणी अगदी व्यवस्थित थंड होऊ द्यायची आहे. थंड झाल्यानंतर आपण ही हळकुंड या भाजणीमध्ये घालायची आहेत आणि सगळी ही धान्य किंवा भाजणी अशी मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजेच एकत्र करून घ्यायची आहे. आणि एकत्र केल्यानंतर आपण गिरणीवर दळून आणू शकता किंवा मिक्सरवर सुद्धा काढू शकता. तर दळताना अगदी आपल्याला ही भाजणी बारीक दळायची नाही, थोडीशी रवाळ दळायची आहे. रवाळ दळल्यामुळे आपले थालीपीठ मस्त असे खुसखुशीत होतात. आता इथे भाजणी दळून तयार झालेली आहे अशा पद्धतीने. तर आपण या पिठाचे थालीपीठ करूयात. आता थालीपीठ करण्यासाठी एका बाउलमध्ये मी भाजणीचं पीठ 2 वाट्या घेणार आहे. थालीपीठ अजून पौष्टिक होण्यासाठी यामध्ये मी काही भाज्या घालणार आहे. तर बारीक चिरलेला पालक, किसलेलं गाजर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा घालणार आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून यामध्ये कोणत्या भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही घालू शकता. आता ह्या भाज्या आपण या पिठामध्ये टाकून घेऊयात. बघा, आपण थालीपीठाची भाजणी करताना भरपूर धान्य, कडधान्य आणि डाळी घेतल्या होत्या. तर त्याच्यापैकी तुम्हाला कोणती डाळ नको असेल, बाजरी नको असेल किंवा इतर पदार्थ कोणते नको असतील तर तुम्ही स्किप करू शकता. तर आता इथे मी 1 चमचा तिखट टाकलेला आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडासा ओवा हा हातावर चोळून घातलेला आहे. त्यानंतर इथे मी 1 ते 1.5 चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत. आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे, चमचा ते 1.5 चमचा. तेल घातल्यामुळे आपले थालीपीठ हे छान खुसखुशीत होतात. आता हे सगळे जिन्नस एकत्र करायचे आहेत, म्हणजेच मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि या भाज्यांनासुद्धा पाणी सुटते, त्यामुळे थालीपीठाच्या पिठामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. बरं, थालीपीठाचं पीठ मळल्यानंतर हे आपल्याला खूप वेळ ठेवायचं नाही. जर आपण हे पीठ जास्त वेळ ठेवलं तर याला पाणी सुटते आणि हे पीठ पातळ होतं. तर लगेचच पीठ मळल्यानंतर आपल्याला थालीपीठं करून घ्यायचे आहेत. त्यासाठी थालीपीठं करायच्या वेळेसच हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. आता हे थालीपीठाचं पीठ मळून तयार झालेलं आहे. तर याचा आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे. तर याच्यातील एक गोळा घ्यायचा आहे, हातावर थोडासा असा चपटा करून घ्यायचा आहे. बरं, आता थापताना तुम्ही काय करू शकता, एक कॉटनचा कपडा घेऊ शकता, तो पोळपाटावर ठेवायचा आहे आणि त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर थालीपीठाचा गोळा ठेवून थालीपीठ थापू शकता. तर इथे मी काय केलेलं आहे, एक बटर पेपर घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. त्यावरच मी हे थालीपीठ थापून घेत आहे. किंवा तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीवर सुद्धा थालीपीठ थापू शकता. तर आपल्याला आपल्या आवडीनुसार जाड पातळ जसं हवं आहे तसं हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तर त्या थालीपीठाला अशा प्रकारे छिद्र पाडून घ्यायचे आहेत. आता आपण हे थालीपीठ भाजून घेऊयात. त्यासाठी गॅसवर इथे मी एक तवा गरम करण्यास ठेवलेला आहे. त्यावर हे थालीपीठ टाकून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला या तव्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल तव्यावर पसरून घ्यायचं आहे. आता तव्यावर तेल पसरल्यानंतर आपल्याला हे थालीपीठ त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे. तर थालीपीठाची बाजूही खाली करायची आहे आणि कागदाची बाजू वर करून हे थालीपीठ अगदी व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. कपडा असेल तरीही कपड्याने आपल्याला
असेच थालीपीठ टाकायचे आहे. अशा पद्धतीने इथे मी हे थालीपीठ तव्यावर टाकून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, आपण थालीपीठाला जे छिद्र पाडलेलं होतं त्या छिद्रांमध्ये तेल सोडायचं आहे आणि कडेकडेने सुद्धा आपल्याला तेल सोडायचं आहे. तेल सोडल्यामुळे थालीपीठ आपलं मस्त खमंग भाजले जाते आणि तव्याला सुद्धा थालीपीठ चिकटत नाही. आता तेल सोडल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवर हे थालीपीठ खमंग भाजून घ्यायचं आहे. आता थालीपीठ भाजल्यानंतर काय होईल, याच्या कडा लाल होतील आणि वरची बाजू पूर्ण अशी सुकल्या जाईल. म्हणजेच आपलं थालीपीठ इथे भाजून तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त खमंग असं हे थालीपीठ तयार झालेलं आहे. तर अशाच पद्धतीने मी बाकीचे थालीपीठ तयार करून घेत आहे. तर इथे आपले खमंग, खुसखुशीत, पौष्टिक आणि चवदार असे भाजणीचे थालीपीठ तयार झाले आहेत. तर आपली ही थालीपीठाची भाजणी 2 ते 3 महिने आरामशीर टिकते, कारण आपण सगळे धान्य अगदी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. धान्य भाजल्यामुळे भाजणी ही 2 ते 3 महिने आरामशीर टिकते. भाजणीचे पीठ ठेवण्यासाठी डबा हा स्वच्छ आणि कोरडा हवा. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.